कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। आनन्दमानन्दवने वसन्तं आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर। जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची। अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी ज्ञानेश्वर प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा अत्यंत सुंदर गोड असा चार चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबराय भक्तीचा महिमा भक्तीचं महात्म्य वर्णन करत असताना तुकोबराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याची भक्ती म्हणजे तिला उपमा देत असताना महाराज म्हणतात ती पूर्णाच्या पोळीसारखी आहे। अतिशय सुंदर रुचकर स्वादिष्ट आणि गोड अशी भक्तिरूपी पोळी आहे, पण ती कुणाला बी मिळत नाही। त्याच्यासाठी शूर पाहिजे, प्राप्त करणारा शूर पाहिजे। कुणालाही मिळत नाही, हजारातून एखाद्याला ती मिळते। असा गोड त्या भक्तीचं महात्म्य वर्णन करणारा अभंग सेवेकरता गायलेला आहे। भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मोजे साटंबा या सुंदर आणि गोड गावामध्ये भगवान विश्वनाथाच्या भगवान भोलेनाथाच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवान महादेवाच्या मंदिर निर्माण तथा कलशारोहण सोहळा आणि औचित्य फार सुंदर आणि गोड असं औचित्य आहे महाशिवरात्रीची महापर्वणी। आणि या महापर्वणीच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळींच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून संपन्न होत असलेला दिव्य आणि भव्य हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव तथा श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये हा उत्सव संपन्न होत असताना ज्यांच्या गोड वाणीच्या द्वारे आपण उज्ज्वल आणि रसाळ वाणीच्या द्वारे कथा श्रवण करताय महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवक्ते हरिभक्तपरायण श्री प्रकाशजी महाराज साठे महाराज यांच्या वाणीतून आपण ही गोड कथा माझ्या भोलेनाथाची भगवंताची श्रवण करताय। ज्यांची गोड चाल आताच आपण ऐकली, महाराष्ट्राला वेड ज्यांच्या गोड गायनाने लावलेला आहे। आपल्या या भागाचं वैभव आणि भूषण खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ मला मिळतोय, आदरणीय वंदनीय माझे परमस्नेही परम आदरणीय जीवाचे जीवलग असणारे शंकरजी महाराज आपल्या इंगोले बाबाच्या चरणी मनापासून वंदन आहे। त्यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते मंडळींच्या माध्यमातून शिवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं। गोड चाल महाराजांनी आताच गायली, त्यांना सुंदर अशी गाण्याची साथ ज्यांनी केली महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन गायक या हिंगोली जिल्ह्याचं वैभव भूषण आणि विशेषत्वानं माझे बालसखा लाडकं लढीवाळ व्यक्तिमत्व असणारे अतिशय माझ्या काळजात ज्यांची जागा आहे असे आदरणीय आमचे गणेश दादा आपल्याला सुद्धा मनापासून वंदन आहे। दोघांच्याही सुंदर गोड चालीला सुंदर अशी मृदंगाची साथ ज्यांनी केली आदरणीय आमचे जय जय राम महाराज खरबीकर
आपल्यालाही मनापासून वंदन आहे. गोड हात आहे आपला. आणि आपल्या या हिंगोली जिल्ह्याचं वैभव भूषण, आन बान आणि शान, मृदंगाचा बादशहा सध्याच्या काळामध्ये जो कोण असेल तर ते आमचे मंगेश दादा आहेत. सज्जन हो, आळंदी गाजवून सोडलेलं व्यक्तिमत्व आमचे मंगेश दादा. अतिशय वाजवणं गोड, स्वभाव गोड, दिसणं गोड, नाचणं गोडच. आणि अशी सगळी मंडळी असल्यानंतर काय सज्जन होईल, सगळे सहज कीर्तन ओढून नेतील, ऐका. आणि इकडे माझ्या उजव्या हाताला ज्यांच्या गोड मार्गदर्शनाने हा उत्सव आणि सोहळा संपन्न होतोय, आदरणीय आपल्या परिसराचं वैभवभूषण हरिभक्त परायण श्री नामदेवजी महाराज, आपल्याही चरणी मनापासून वंदन आहे. आदरणीय भजन सम्राट आमचे परमस्नेही नवनाथजी महाराज लोहगावकर, आपल्याही चरणी मनापासून वंदन आहे. आदरणीय तुम्ही सांगा ना, हां, विश्वनाथ महाराज, आपल्यालाही मनापासून वंदन आहे. आणि माझ्यावर खऱ्या अर्थानं ज्यांचं विशेष प्रेम आहे आणि आपल्या या हिंगोली तालुक्याचं खऱ्या अर्थानं वैभव आहे, वैष्णव टाळकरी म्हणून ज्यांच्याकडं पाहिल्या जातं सज्जन, वैष्णव टाळकरी आदरणीय आमचे दामू अण्णा, आपल्या चरणावर मनापासून वंदन करतो. अण्णा, तुम्हाला पाहिलं तरी समाधान होतंय बा. आदरणीय अण्णा आणि आपल्या या भागामध्ये खऱ्या अर्थानं फार मोठं कार्य त्यांचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आदरणीय महाराज चोपदार महाराज संस्थेतील बालगोपाल मंडळी, इकडचे चोपदार विनेकरी, दोघंबी आमचे दोन्ही यूट्यूबवाले या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून करणारे कोणतं चॅनल आहे, नुसतं आपलं स्क्रीनवर बालाजी भाऊचं आपलं आहे, क्या बात आहे. मंगेश महाराज ऑफिशियल चॅनल आहे. आपल्यालाही मनापासून ऑपरेटरांना धन्यवाद. त्याचबरोबर आपण सर्व रसिक श्रोते सज्जन भक्तिमती माता सगळ्यांच्या चरणावर मनोभावे वंदन करतो. गायलेल्या अभंगाला अर्थानं पूजण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला. ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येऊन सेवा करणं शक्य झालं असे आजच्या या कीर्तनाचे ज्यांनी सौजन्य घेतलेले उदार दाते, आपल्या गावातीलच असणारे आदरणीय श्री प्रल्हाद गोविंदराव घ्यार, जे महाकाल दूध असोसिएशन हिंगोली यांनी खऱ्या अर्थानं आपल्या मनाचा मोठेपणा करून आपल्या जीवनातला 10वा भाग 10% ज्यांनी भगवत सेवेसाठी खर्च व्हावा या उदात्त हेतूने, उदात्त अंतकरणाने हे सुंदर कीर्तनाचं सौजन्य त्यांनी घेतलंय. फार मोठं दातृत्ववान व्यक्तिमत्व आपल्या गावातलं ते आहेत. त्याचं कारण असं आहे सज्जन हो, हे जे भव्य मंदिर आपल्याला समोर दिसतंय, हे भव्य मंदिर खऱ्या अर्थानं ज्यांच्या उदार व्यक्तिमत्वातून खऱ्या अर्थानं साकार झालेलं आहे, ते या जागेचे दाते असणारे, ज्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी जमीन दान केलेली आहे, असे आदरणीय प्रल्हाद गोविंदराव घ्यार, राधेश्याम गोविंदराव घ्यार आणि नारायण आनंदा घ्यार हे तीनही बंधू यांच्यासाठी जोरदार एकदा टाळी वाजवायची. जोरदार. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे सज्जन हो. सगळ्यांनी अंतकरणाची कानं करून कीर्तन ऐका. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या भक्तीचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, ती भगवान परमात्म्याची भक्ती प्राप्त करणं कठीण आहे, मिळवणं कठीण आहे, कारण ती भक्ती म्हणजे पूर्णाची पोळी आहे.
तिला प्राप्त करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये त्रासच होणार आहे, कष्ट होणार आहे आणि ती कुणाला बी मिळत नाही. शूराला ती पोळी मिळते. सरळ सरळ सज्जन हो, माझ्या तुकोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून या भगवंताच्या भक्तीला पुरणाच्या पोळीची उपमा दिलेली आहे. महाराष्ट्राचा राजभोग म्हणून ओळखल्या जाते पुरणाची पोळी. पुरणाची पोळी आपल्याकडे बनवल्या जाते. कुणी विशेष अतिथी VIP गेस्ट जर आपल्याकडे कुणी येणार असतील तर आपल्या घरामध्ये पुरणाची पोळी बनल्या जाते. आणि पुरणाच्या पोळीशिवाय खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सज्जन हो जेवणाची पूर्णता नाही. पुरणाची पोळी ताटात आली की समजावं जेवणाची परिपूर्णता झाली. आणि भक्तिरूपी पोळी अंतकरणामध्ये आली तर समजावं जीवनाची परिपूर्णता झाली. जेवणाची परिपूर्णता पुरणाच्या पोळीने आणि जीवनाची परिपूर्णता ही भक्तिरूपी पोळीने. त्याच्याशिवाय माणसाचं जीवन परिपूर्ण होत नाही. जर जीवनामध्ये सज्जन हो भगवंताची भक्तिरूपी पोळी नसेल तर त्या जगण्याला आणि त्या जीवनाला काही अर्थ नाही. ज्याच्या जीवनात भगवंताची भक्ती नाही, भक्तीचा लवलेश नाही, माझे संत म्हणतात त्यानं स्वतःला माणूस म्हणून घेऊ नये. भक्ती विना पशु कशासी कशासी वाढला सटवीने नेला कैसा नाही. पशुची उपमा दिली सज्जनो, जनावराची उपमा दिली. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती नाही त्याने स्वतःला माणूस म्हणून घेऊ नये. जनावराची उपमा नाथ महाराज देतात. ज्ञानोबा म्हणतात त्याला जनावर म्हणू नका, तो जिवंत असल्याची अनुभूतीच नाही. त्याला जिवंत समजूच नका, तो दगड आहे दगड, नुसता दगड नाही. ज्ञानोबा म्हणतात तो पाषाणाचा दगड आहे. माझी भक्ती जळतयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पाषाणातून त्याच्यात काहीच फरक नाही. किती बी घनाचे घाव घाला त्या पाषाणाच्या दगडावर फुटत नाही सज्जनो. फोडणाराचं मस्तक फोडीन पण ते फुटत नाही. 6 महिने नाही वर्षभर बी त्याला पाण्यात बिजू घाला, एक थेंबही पाणी त्याच्यामध्ये जात नाही. प्युअर पाषाण. शेवाळी येते दुसऱ्याला दातावर पाडीत येते. त्या पाषाणातून त्याच्यात काही फरक नाही सज्जन हो. दगडाची उपमा ज्ञानोबा देत आहेत. पहा, जीवनामध्ये भक्तीला फार अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्याशिवाय ओलावा नाही, त्याच्याशिवाय परिपूर्णता नाही जीवनाची. पाणी नसेल तर नदीला किंमत नाही. पाणी नसेल तर नदीला किंमत नाही. मणी नसेल तर सापाला किंमत नाही. पती नसेल तर नारीला किंमत नाही. आणि भक्ती नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही सज्जनो. अर्थ नाही त्या जगण्याला. संत म्हणतात भक्ती विन जिने जळो जिने लाजिरवाने. भक्ती जर जीवनामध्ये नसेल ना सज्जन हो तर काहीच अर्थ नाही त्या जगण्याला. काही माणसं म्हणतील महाराज कशाला भक्ती लागते हो. भक्ती न करताना सुद्धा जीवन जगता येते ना. आज जर आपण बघायला गेलो तर या जगामध्ये जी माणसं भक्ती करतच नाहीत, भजन करत नाहीत, अरे देव मानत नाहीत, धर्म मानत नाहीत, ग्रंथ मानत नाहीत, संत मानत नाहीत, पंथ मानत नाहीत, कुणालाच मानत नाही. एकीकडे एक तो वर्ग आहे आणि एकीकडे भजन करणारा भक्ती करणारा एक वर्ग आहे. या दोन्ही वर्गाची जर तुलना केली तर नक्की निश्चितच भजन न करणारा जो वर्ग आहे तो श्रीमंत आहे जगामध्ये. भजन करणाऱ्या लोकांपेक्षा श्रीमंत आहे. जी माणसं कधी भजन करत नाहीत, देव धर्म मानत नाहीत, आळंदी पंढरीची वारी करत नाहीत, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालत नाहीत, कीर्तन भजनाला जात नाहीत, कशालाच जे मानत नाहीत,
एक वर्ग आहे सज्जन हो समाजामध्ये, तो त्याच्याकडे जर पाहिलं ना 24 तास धाब्यावर असतो, कशालाच मानत नाही, तो कुणालाच जुमानत नाही, ना संत ना साधू ना देव ना धर्म. एक वर्ग तो आहे, त्याच्याकडे जर पाहिलं तर ऐश्वर्याला कमी नाही सज्जन हो. आणि एकीकडे परमार्थ करणारा वर्ग आहे, त्याच्याकडे जर पाहिलं ना तर मंगेश दादा किलोचे टाळं वाजून वाजून त्या वर्गानं पाव किलोवर आणलेत, तरीही जीवनातली गरिबी संपत नाही. मग तुम्ही त्याला गरीब म्हणणार का? भजन करणाऱ्या भक्ती करणाऱ्या वारकऱ्याला तुम्ही गरीब म्हणणार का? एक लक्षात घ्या सज्जन हो, निधर्मी माणसं जे आहेत, देवधर्म न मानणारे जी माणसं आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला नोटाचे बंडल जास्त दिसतील. नोटाचे बंडल कागद जास्त आहेत म्हणून त्यांना तुम्ही श्रीमंत म्हणू नका. अरे खरे श्रीमंत जर या जगात कोण असेल तर माझे वारकरी सगळ्यात जास्त श्रीमंत आहेत. कारण वारकऱ्यासारखं धन आणि ऐश्वर्य या जगात कुणाकडे नाही. परमार्थ महाधन परमार्थ महाधने अमागरी धन शब्दाची चरत्ने. वारकऱ्याचं धन म्हणजे सज्जन हो परमार्थ है. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा 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 राधा, रसिक धन राधा 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 राधा. धन म्हणजे देवाचं भजन आहे सज्जन. बाकीचं धन महत्वाचं नाही. एक लक्षात घ्या, कागदावाला जे धन आपण ज्याला धन समजतो, ज्याला श्रीमंती समजतो ना, संतांच्या नजरेमध्ये ती ऐश्वर्य नाही, ती श्रीमंती नाही, तो मोठेपणा. संत म्हणतात काय जाळायचं त्या थोरपणाला, त्या संपत्तीला आणि त्या ऐश्वर्याला. अरे जर भजन नसेल, भक्ती नसेल तर काही किंमत नाही त्याला. आगी लागोत या
जगात संत सज्जन हो त्या सुखाला आणि त्या ऐश्वर्याला. ज्या ऐश्वर्यामध्ये सज्जन हो भगवंताचा परमार्थ नसेल, जिथे भक्ती नसेल, जिथे भजन नसेल, त्याला काही किंमत नाही संतांच्या नजरेमध्ये. आणि तशी बी जर बघायला गेलं तर सज्जन हो त्या ऐश्वर्याला आगच लागत असते. लक्षात घ्या, ज्या ऐश्वर्यामध्ये, ज्या संपत्तीमध्ये, ज्या मोठेपणामध्ये भगवान परमात्मा नसेल, जिथे भक्ती नसेल ना, तिथं त्या ऐश्वर्याला ते टिकत नाही, टिकलंच नाही सज्जन हो. राम विमुख संपत्ती प्रभुताई, पायी रही जाई बिनु पायी. टिकत नाही ते ऐश्वर्य सज्जन हो. आतापर्यंत कित्येक ऐश्वर्यवाले लोक होऊन गेले, पण टिकलं नाही ते ऐश्वर्य सज्जन हो. त्याला आग लागते, आग लागते. ऐश्वर्याचा बाप माणूस होता, बादशाह माणूस होता, या पृथ्वी तलावर होऊन गेला. नाव होतं त्याचं सज्जन हो राजा रावण. कमी ऐश्वर्य होतं का? बोला ना. ऐश्वर्य कमी नव्हतं. किती ऐश्वर्य हो. रस्त्याने जर चालायला लागलं तर आपल्याला दगडाचे ठेसा लागतात, त्याला सोन्याच्या गोळ्याचे ठेसा लागत होते. ऐश्वर्य कमी नव्हतं सज्जन हो. कोटी घरे जेते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 24 कॅरेट गोल्ड, 7 कोटी घरं ज्याचे होते सज्जन हो. ऐश्वर्य कमी नव्हतं. समुद्राचा वेढा होता, राक्षसाचा समुदाय गाडा होता. ऐश्वर्य कमी होतं का? नाही. फक्त कमी एकाच गोष्टीची होती त्या माणसाजवळ सज्जन हो. का कमी एका गोष्टीची होती, ती कमी होती भक्तीची कमी होती. काही काही माणसाने सज्जन हो ऐश्वर्याच्या देवावर उपकार करण्याचा प्रयत्न करतात. ऐश्वर्याच्या जीवावर परमार्थ सुद्धा करत असताना अशा ॲटिट्यूडमध्ये परमार्थ करतात की त्यांना वाटतं आम्ही देवावर उपकार करायला लागलो. आम्ही कीर्तन भजनाला जातो म्हणजे आम्ही देवावर उपकार आहेत आमचे. हां, आम्ही परमार्थ करतो म्हणजे देवावर आम्ही उपकार करतो. नाही, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही फार छोटे माणसं आहेत. लक्षात घ्या, या जगात श्रीमंत लोक कमी नाहीत. सांगन तुम्हाला मी सज्जन हो. या जगामध्ये इतके श्रीमंत लोक आहेत, इतके श्रीमंत लोक आहेत. मंगेश दादा, काल परवाच्या दिवशी मी एक बातमी वाचली, त्याच्यामध्ये जे टॉप 10ची यादी आहे श्रीमंत लोकांची, त्याच्यातला नंबर 1चा श्रीमंत माणूस अमेरिकेचा आहे सज्जन हो. त्याची प्रॉपर्टी आहे पर हावर, प्रत्येक घंट्याला त्याची कमाई आहे 350 करोड रुपये. 3.5 रुपये नाही म्हणलं मी, 350 करोड रुपये. विचार करा सज्जन हो, कुठं तो माणूस आहे. नाव आहे त्याचं मार्क झुकेरबर्ग. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपचा मालक आहे तो. 350 करोड रुपये पर हावर कमाई आहे ज्या माणसाची सज्जन हो. कुठं हरलो आपण सज्जन हो. लक्षात घ्या, थोडंसं काय मिळालं तर माणसाच्या टाचा खाली टिकत नाही, टाचावर करून चालतो माणूस. देवावर उपकार करण्यासाठी नाही. आपण या राजा रावणासारख्या माणसाच्या तुलनेमध्ये आपण 0 आहे 0. त्या राजा रावणानं उपकार करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटत होतं माझ्याकडे ऐश्वर्य आहे, सगळे काय कमी आहे, फौज फाटा आहे, मॅन पॉवर आहे, सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. अशा ॲटिट्यूड मध्ये चालायचा सज्जन हो. तुळशीदासांनी सांगितलंय, चलत दसानन डोलती धरणी. तो राजा रावण चालत होता ना, तर धरणी माता अशी डोलत होती, थरथर कापत होती सज्जन हो. काय रुबाब असेल माणसाचा, विचार करा ना. एवढा रुबाबवाला माणूस, फौज फाटा कमी नव्हता सज्जन हो. पण फक्त भक्ती नव्हती हे त्याला लोक सांगायचे. हो, तुझ्या ऐश्वर्याला किंमत तेव्हाच येईल जेव्हा तुझ्या जीवनात भक्ती येईल. एकानं नाही सांगितलं, लय लोकांनी सांगितलं. माल्यवंतांनी सांगितलं, बिभीषणाने सांगितलं, त्याच्या स्वतःच्या बायकोने सांगितलं, मंदोदरीनं सांगितलं, पण नाही ऐकलं बाबांनी. गेला एकदा आणायला तिला, कुणाला? त्या भक्तीला मिळवायला गेला, ऐश्वर्याच्या जीवावर. मोठेपणाचा ॲटिट्यूड घेऊन गेला जनकपुरीमध्ये सज्जन हो. आणि मोठेपणामध्ये गेला, अशा आवेशात गेला की भक्तीला असं चुटकी सरशी घेऊन येईन मी. गेला होता, पण ठेवला होता धनुष्यभंगाचा. धनुष्य तर नाही तुटला, पण बोकंडीव घेऊन पडावं लागलं. बेइज्जती झाली, बेइज्जतीच होत असते. भक्तीला जो विकत घेण्याचा प्रयत्न करतो ना, त्याची बेइज्जती होत असते. लक्षात घ्या सज्जन हो. पहिला डाव फसला त्या राजा रावणाचा. मंगेश दादा दुसऱ्या वेळेला पुन्हा त्यानं ट्राय केला. माणूस निबर होता, चांगला, हार मानत नव्हता. पहिल्या हाराने हार मानत नव्हता तो. दुसऱ्या वेळेला पुन्हा आणखी त्याला सज्जन हो सावध झाला. दुसऱ्या वेळेला थोडासा क्ल्यू मिळाला. सांगितलं, आता ती भक्ती एकटी बसलेली आहे पंचवटीत. रावणा, तू जाय लवकर. आणि वाहन उचलून तिला. पहिल्या वेळेस राजा बनून गेलता ना, राजा बनून गेल्यावर थाटात गेलं ना सज्जन हो,
तर थाटात जाणाऱ्याला देव भेटत नाही. थाटात गेलता, दुसऱ्या वेळेस ती चूक त्याने सुधरवली, दुसऱ्या वेळेला साधू बनून गेला. साधू बनला सज्जन. त्याला वाटलं कसा का होईना, डुप्लिकेट का होईना, पण साधू बनलं पाहिजे तरच भक्ती मिळते. ही रियालिटी आहे. साधू बनायचे, भक्ती मिळवायचे, परमार्थ करायचे ना, पहिले तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला साधू बनावं लागेल. भलेही तुम्हाला बहिरंगानं का होईना, बाहेरून का होईना साधू बनावं लागेल. आधी बाहेरून बदला, मग ऑटोमॅटिक माणूस आतून बदलत असतो. सज्जन, साधू बनणं सोपं नाही. कपाळाला तिलक लावावं लागतो सुंदर, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी लागते. सोपं आहे काय? गणेश दादा, आमचे गुरुजी श्री गुरु राष्ट्रसंत मोरारी बापू म्हणतात, तिलक, कपाळाचा तिलक, गळ्यातली माळ आणि भजन हे साधूचं ऐश्वर्य आहे. हे ऐश्वर्य आहे साधूचं. सज्जन, कोणाच्या बी जीवनात आहे सांगा ना. मंगेश दादा आहे का कोणी कीर्तनकार महाराष्ट्रातला अशी एवढी मोठी माळ गळ्यात घालून कीर्तन करणार आहे का? सांगा. अरे डेअरिंग लागते, त्याला बी डेअरिंग लागते. कोणी बी नाही घालून हिंडू शकत. सज्जन हो, ताकाला जायचं आणि गाडगं कशाला पाहिजे. मला कुणी विचारत नाही हो, मला म्हणत नाही कोणी. मागं कुजबुज करतात काय काय आपल्यातले. आळंदीपर्यंत चर्चा गेली, आळंदीतल्या मीटिंगपर्यंत, पण मला म्हणलं नाही डायरेक्ट कुणी. त्यांच्याकडे उत्तर आहेत माझ्याकडे त्यांच्यासाठी. ताकाला जायचं आणि गाडगं कशाला लपवायचं. अरे देवाचं म्हणून घ्यायचं ना. तर हा नुसत्या घालू तुळशीच्या माळा नाही सांगितलेलं, काय मिरवू तुळशीच्या माळाला, कंठी काय काय प्रमाणे, कंठी मिरवा तुळशी घाला नाही सांगितलं. व्रत करा एकादशी, कंठी घाला तुळशी नाही, कंठी मिरवा. अरे मुंबई पुण्याला जर गेलो तसे मनगटा आणि सोली सारखे सोन्याचे ते येटणच ना, ते सोन्याचं ते येटणं घालून गळ्यात येटणं हिंडत आहेत तिकडं सोन्याचे. आणि आपल्याला तुळशीचं घालायला काय लाजायचं आपण, सांगा ना सज्जन हो. हा, अरे हे ऐश्वर्य आहे वारकऱ्याचं, परमार्थिक ऐश्वर्य आहे. हा, मला काय सांगायचं होतं तुम्हाला, साधू बनावं लागतंय. बहिरंगाला का होईना साधू बनावं लागतंय. ते राजा रावणानं गेला सज्जन हो दुसऱ्या वेळेला, पण बघा ना आता दुसऱ्या वेळेस गेलाय. पहिल्या वेळेस जरा राजेशाही थाटात गेला होता भक्ती मिळवायला, राजेशाही थाटात गेलता, पण आता मात्र गेलाय चोर बनून गेला, चोर. तुलसीदासजी म्हणतात, जाके डर अति काल डेराई, जो सुर असुर चराचर खाई. ज्या रावणाचं नाव ऐकल्याबरोबर काळ थरथर कापत होता सज्जन हो, तो रावण. काळाला दरारा फुटत होता, साधा माणूस नव्हता. स्वर्गात गेला तर इंद्रानं सज्जन हो त्याला बसायला जागा देऊ एवढा अधिकार त्याचा होता. सामान्य माणूस नव्हता राजा रावण. जो सुर असुर चराचर खाई, देवता लोकांना तर नाश्त्यावर खात होता तो रावण. साधा नाही, पण तो रावण. सोदस शीस स्वान की नाई, इत उत चलई चला भडियाई. जानकी मातेला प्राप्त करण्यासाठी, भक्तीला मिळवण्यासाठी कसा गेला? कुत्र्याप्रमाणे गेला, कुत्र्याप्रमाणे. सो दस शीस स्वान की नाही. कुत्र्याची उपमा त्याला का दिली सज्जन हो? साधू बनून गेलता आणि त्याला कुत्र म्हणलंय. संत त्याला कुत्रा म्हणतात. कुत्र्याप्रमाणे गेलाय आणि कुत्र्याप्रमाणेच गेलं पाहिजे सज्जन हो. ऐका, कुत्रा ज्या वेळेला आपल्या दारामध्ये येत असतो, दारात कुत्रा आल्याबरोबर सज्जन हो त्या घराची मालकीन त्या कुत्र्याच्या समोर भाकरीचा तुकडा फेकते. तुकडा टाकल्याबरोबर एक आता समोर भाकर पडली. भाकर समोर दिसल्यावर किती वेळ पुन्हा कुत्रा तिथे उभा राहतो? काय म्हणणं आहे तुमचं? 10 मिनिटं का 15 मिनिटं का अर्धा तास? भाकर कुत्र्याच्या पुढे टाकल्याबरोबर किती वेळ पुन्हा कुत्रा त्या भाकरीकडे बघत उभा राहतो? का तुमच्या दारात कुत्रे येतच नाहीत? येतात का नाही? हा, किती वेळ राहतो? वेळच नाही लागत त्याला, उभाच नाही राहत. भाकरीचा तुकडा दिसला, भाकर दिसली की पटकन उचलतो कुत्रा, निघतो सज्जन हो, पळायला लागतो, उचलून पळायला लागतो. कुत्रा हा विचार करत नाही, काल मी या दारात आलो होतो, काल आलतो मी या दारात, पण या दारात मला भाकर भेटली नव्हती. उद्या मी या दारात जर आलो तर या दारात मला भाकर भेटेल का नाही याची चिंता करत नाही.
भविष्य काळाची चिंता करत नाही, भूतकाळाचा विचार करत नाही. वर्तमान काळात भाकर भेटली ना, आता उचला आणि पळा. कशामुळे दिली तुळशीदासांनी त्याला कुत्र्याची उपमा? याच्यामुळे दिली. आणि कोणाचं लक्षण आहे सज्जना हो? हे लक्षण आहे सज्जना हो, जीवनमुक्त माणसाचं लक्षण आहे. अतितानम अनुसंधानम भविष्याद विचरणम औदासीन्यमपि प्राप्तम जीवनमुक्तस्य लक्षणम. अतितानम, गेलेल्या काळावर जो विचार करत नाही. भविष्यात विचरणम, भविष्य काळाची जो चिंता करत नाही. अतितानम अनुसंधानम भविष्यात विचरणम औदासीन्यमपि प्राप्तम जीवनमुक्तस्य लक्षणम. उदासीनतेनं त्यानं उचलली ती जानकी मातेला. सिया को ले गया रावण बनाकर भेष जोगी का. सिया को ले गया रावण बनाकर भेष जोगी का. सिया को ले गया नाश सब अपना कराया, नाश सब अपना दीवाना हो गया साधु. सिया को ले गया रावण बनाकर भेष जोगी का. सिया को ले गया एकदा गणेश दादासाठी जोरदार. सिया को ले गया रावण बनाकर भेष जोगी का. जोगी वेश धारण करून राजा रावण गेला सज्जन हो. उचललं त्यानं जानकी मातेला. विचार नाही केला. ऐका ना, कुत्र्याची उपमा का दिली? पहिल्या वेळेस त्याला हार आली होती पदरामध्ये, पराभूत झाला होता, अंगावर धनुष्य घेऊन पडावं लागलं होतं. भूतकाळाचा विचार त्यानं केला नाही. मागच्या वेळेला सक्सेस मिळालं नव्हतं, भक्ती नव्हती मिळाली, याच्यावर टेन्शन घेत बसला नाही गडी. आता याच्यानंतर पुन्हा अशी गोल्डन चान्स असा येईल का नाही याचा विचार केला नाही. भविष्य काळाची चिंता केली नाही. आता भेटली ना भक्ती, आता उचला सज्जन हो. माझ्या संतांनी बी हेच सांगितलंय, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन. वाचून आलो यथवरीन, उरले ते हरी. बरवे झाले मग सर्वोत्तमची अवधारी. जैसा बुडाला महापुरी परी न मरतो निघाला. ज्ञानोबा म्हणतात सज्जन नका विचार करू, मागचा विचार करू नका. आजपर्यंत गेला आयुष्य भक्ती न करताच. जन्म तेरा बातों में बीत गयो, पर तूने कब न कृष्ण कयो. जन्म तेरा बातों में बीत गयो, पर तूने कबहू न कृष्ण कयो. गेलं आयुष्य गेलं सज्जन हो, जाऊ द्या. किती गेलं याचा विचार करू नका, किती राहिलं याचा विचार करू नका. आजपासून सुरू करा. रावणानं दाखवून दिलं, उचला भक्तीला, निघाला सज्जन हो. गेला घेऊन, चांगलं केलं. भक्तीला त्या घेऊन गेलाय राजा रावण, पण तिथं गेल्यावर सुद्धा त्याचा जो अहंकार होता, जो इगो होता, कशाचा? ऐश्वर्याचा.
मी मोठा माणूस आहे, मी धनवान माणूस आहे, पैशावाला माणूस आहे, याचा जो युगो होता ना सज्जनावर, ठेवलं बी त्याने सुंदर जागेवर. जानकी मातेला भक्तीला जिथं ठेवायला पाहिजे तिथं सुंदर वनामध्ये ठेवलं. सुंदर अशोकाच्या झाडाखाली ठेवलं. जिथं शोक नाही अशा झाडाखाली ठेवलं. हा, पण सज्जनाव तिथं जाऊन सुद्धा तो दमदाटी करायचा. ऐश्वर्याचा अहंकार त्याचा जागा व्हायचा. जानकी मातेला जाऊन म्हणायचं त्यांनी, मंदोदरी आदि सब रानी तव अनुचरी करहु पण मोरा एक बार बिलोकु ममोरा. मानसिकता सडकी मानसिकता होती. ऐश्वर्य जर जास्त झालं ना सज्जन होते, ते ऐश्वर्य चांगल्याला पचत नाही. लक्ष देऊ नाही का, शब्द फार महत्वाचे आहेत. चांगल्याला मोठेपणानं ऐश्वर्य संपत नाही. कमी दिवसातून कमी मेहनतीनं जर माणूस मोठा झाला ना तर ते ऐश्वर्य पचवता येत नाही. लक्षात घ्या सज्जनाओ. सरळ भाषेत बोलायचं झालं तर अवकातीपेक्षा जास्त माणसाला मिळालं की ते माणूस पचन होत नाही, त्याला पचवता येत नाही. ते राजा रावण जायचा आणि अधून मधून त्या जानकी मातेला ट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा तो फक्त माझी बन. भक्तीला सज्जन हो पत्नी नाही बनू शकत. भक्ती कोणाची? त्या भक्तीला तुम्ही दासी बनवू शकत नाही, तिला गुलाम बनवू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे जर ऐश्वर्य आणि संपत्ती खूप झाली तर परमार्थ करत असताना देवावर उपकार करतोय ही भाषा डोक्यातून काढून टाका. किती बी तुम्ही दिलं ना, किती बी अख्खं जीवन हे शरीर अख्खं जरी त्या भगवंताच्या चरणावर नोछावर केलं तरी कमी आहे. म्हणून त्याच्यावर उपकार आपण करतोय ही भाषा आपल्या अंतःकरणात झाली नाही पाहिजे. तो राजा रावण त्या भक्तीला आपल्या कंट्रोल वश मध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. परिणाम काय झाला हो? परिणाम राजा रावणाची लंका जळाली लंका सज्जन हो. पैशावाल्याचं भक्ती नसेल ना तर जळाल्याशिवाय राहत नाही. याच्यावर बोलतोय मी तुम्हाला. लंका जळाली. देव मानत नव्हता राजा रावण, देवाला मानत नव्हता. परिणाम लंका नावाचं शहर जळालं. लंका, त्या लंकेच्या शेवटी काय? लंका जळाली. दुसरं शहर आहे ज्या ठिकाणी परमार्थ राहिला नव्हता. माझ्या कृष्ण परमात्म्यानं सगळ्याला सांगितलं, यादवांना सांगितलं, ऐश्वर्य आलाय ना, मोठेपणा आलाय ना, संपत्ती आहे ना तुमच्याकडं, तर उन्मत्त होऊ नका. संपत्ती आली आहे, उन्मत्त होऊ नका. आणि कोण्या साधू संताची संपत्तीच्या जोरावर, ऐश्वर्याच्या जोरावर कोण्या संताची निंदा तुमच्याकडून होईल असं वागू नका. देवानं सांगितलं सज्जन हो, पण या सगळ्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि दुर्वास ऋषी सारख्या महात्म्याला छेडण्याचा प्रयत्न केला. परिणाम द्वारका, सोन्याची द्वारका पाण्यात बुडाली. रावणाची लंका जळाली, द्वारका पाण्यात बुडाली. आणि तिसरी अमेरिका आहे का नाही, काच शेवटी तिच्या बी. अमेरिका सुद्धा रिसेंट मागच्या महिन्यातली गोष्ट आहे. अमेरिकेमधलं सज्जन हो सगळ्यात श्रीमंत असलेलं शहर कॅलिफोर्निया. त्या कॅलिफोर्निया विभागातला एक शहर, फार मोठं शहर, जगातले सगळ्यात श्रीमंत लोक ज्या शहरात राहत होते, लॉस एंजेलिस नावाचं शहर. एक मीटिंग भरली आणि त्या श्रीमंत लोकांची भले मोठी सभा भरली. त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी देवाची विटंबना केली, अवहेलना केली. म्हणले अरे या जगात देव नाहीच, कशाला म्हणायचं त्याला? गॉड हा शब्द आला की त्याला 0 मार्क दिले सगळ्या लोकांनी. आम्ही मानतच नाही. म्हणले आता आम्ही काय साधे राहिलो का? आम्ही माणसं चंद्रावर नेऊन घातली, आम्ही काय साधे आहेत का? आता अमेरिकेवाले म्हणले. सज्जन हो, परिणाम काय झाला ऐका. इतका भयंकर सुसाट्याचा वारा आला, तासी 1000 पेक्षाही जास्त रफ्तारने, किलोमीटरच्या वेगानं सज्जन हो वारं घुसलं. इतकं भयंकर वादळ घुसलं, एवढं भयंकर वादळ घुसलं आणि दावानल अग्निवनात जंगलातला पेटला. आणि जंगलातला अग्नी बघता बघता वाऱ्याच्या बरोबर सज्जन हो शहरामध्ये घुसला. 100 200 माळ्याच्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धाड 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 कोसळल्या. अमेरिका म्हणजे डिफेन्सिव्ह क्षेत्रामध्ये नंबर 1चा देश मानला जातो. अमेरिकेसारखे 5 देश
ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते, पण सज्जन हो, आग तर आटोक्यात आलीच नाही, फक्त त्यांच्या पदरात पडली, ती म्हणजे राख. कशामुळे झालं हे सगळं? देवाला चॅलेंज करता, त्याचा परिणाम हाच आहे. लंका जळाली, द्वारका बुडाली आणि अमेरिका जळून खाक झाली. सज्जन हो, म्हणून ऐका, किती बी ऐश्वर्य असेल आणि काही जरी असेल तर भगवंताला चॅलेंज करण्याचा आपण प्रयत्न करू नये. माझा परमात्मा तुमच्या मोठेपणाला भुकेला नाही. महाराजांनी प्रमाण दिलं, काय थोरपण जाळावे ते. काय कमायचा मोठेपणा? एक उदाहरण सांगेल तुम्हाला महाभारतातलं. ज्या वेळेला माझे भगवान परमात्मा पांडवाची शिष्टाई करण्यासाठी गेले हस्तिनापुराला, त्यावेळेला त्या दुर्योधनानं पाहिलं. दुर्योधनानं पाहिलं, भगवान परमात्मा आले. सज्जन हो, देवानं प्रस्ताव मांडला. दुर्योधन म्हणला, देवा, पांडवांचं राज्य पांडवाला भेटू शकत नाही. अर्ध बी नाही भेटणार, एक गाव बी नाही, 12 गाव बी नाही, एक गाव बी नाही. सुईच्या टोकावर बसेल इतकी बी जागा पांडवाला नाही भेटणार. दुर्योधन म्हणला, देवा, तुम्ही माझ्या घरचे पाहुणे आहेत आणि पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहा. विशेष पाहुणे माझ्याकडे तुम्ही आलात ना, तर तुमच्यासाठी स्पेशल 56 पदार्थ जेवायला केले. किती? 56. 5 असले तर बाबा खूप झाले. माणसं म्हणतात पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घातलं. 56 पदार्थ बनवले सज्जन हो. पण ऐका, त्या 56 पदार्थाला भाळणारा माझा परमात्मा नाही. बडे बडे मंदिरा कोना बड़े बड़े मंदिरा कोना सांगितलं, उद्धव, नाही पाहिजे आपल्याला ही 56 भोग. देवानं लात मारली त्या 56 भोगाला आणि त्या ऐश्वर्याला. सज्जन हो, दुर्योधनाला भगवान परमात्मा म्हणतात, जरा गेन वाढवा दादाचा. दुर्योधनाला भगवान परमात्मा म्हणतात, अरे दुर्योधना, तू 56 भोग बनवलेस, पण एक लक्षात घे, भोजन कोणाच्या बी घरी केल्या जात नाही. भोजन करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे, खाणाराच्या पोटात भूक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, खाऊ घालणाराच्या अंतकरणात प्रेम पाहिजे. प्रेम जर अंतकरणात असेल तर काय दिलंय हे महत्वाचं नाही, त्याच्यात प्रेम महत्वाचं आहे. सज्जन हो, प्रेम महत्वाचं आहे, भाव महत्वाचा आहे. सगळ्या ऐश्वर्याला लात मारली. भगवान परमात्म्याने सांगितलं, काळा रथ आपला, चला जायचंय आपल्याला, विदुराच्या झोपडीवर जायचंय. उद्धव म्हणू लागला, देवा, आता झोपडीवर जायला आपल्याला शोभतंय का देवा? मोठमोठे एवढे मोठमोठे बंगले मंदिरं सोडून आता झोपडीवर जायचं? भगवान म्हणतात, काय कामाचे मोठमोठे बंगले? बडे बडे मंदिर कोण काम के, बाबा घर नहीं पावे, चलो विदुरा घर जाए. चला उद्धव, रथ नेला भगवान परमात्म्याने विदुराच्या झोपडीवर. 2 जण आतमध्ये भजन करत बसलेत, नवरा बायको, विदुर काका विदुराची पत्नी. जय राधा माधव जय कुंज बिहारी, जय राधा माधव जय कुंज बिहारी, जय राधा माधव
महाराजाच्या झोपडीच्या समोर भगवान परमात्म्यानं रथ नेऊन उभा केला सज्जन हो. आतमध्ये कानाला आवाज लावला, कान लावला त्या दरवाजाला. आवाज येत होता आतून भजनाचा. देवानं आवाज दिला, काका हो काका, काका दार उघडा हो काका. काका भजनामध्ये तल्लीन झाले. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते संभाळी. देवानं पुन्हा आवाज दिला, काका ओ काका दार उघडा काका. काकाचा आवाज कानावर गेला. सज्जन हो लगबगीनं काका उठले. दरवाजा उघडून पाहतात समोर तर जगाचा बाप उभा आहे. अरे अचानक एखाद्या गरीबाच्या झोपडीवर जर अचानक श्रीमंत माणूस गेला ना तर काय करावं कळत नाही साहेब. त्याला धांदल उडून जाते, त्याची धांदल उडून जाते. आज विदुर काकाची अवस्था ती झाली. जगाच्या बापानं जाऊन सज्जन हो पोटाला हात लावला. देव काका फार भूक लागली हो काका, काहीतरी खायला द्या. काय द्यावं? आयुष्यामध्ये सज्जन हो गरिबी एवढी माझ्या विदुर काकाची. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत. 3 दगडं मांडले. त्या 3 दगडावर एक गाडगं ठेवलं. त्या गाडग्याचा वरचा भाग तुटलेला होता. त्याच्यात पाणी टाकलं. खळखळ पाणी उकळलं सज्जन हो. आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये वंजळभरच फक्त कण्या होत्या. त्या कण्या त्या पाण्यामध्ये टाकल्या. ना जिरे मोहरी, ना तेल मीठ, ना काहीच नाही त्याला. तसंच त्या कण्या पाण्यामध्ये, गरम झालेल्या पाण्यामध्ये कण्या तयार करायला सुरुवात केली. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कण्या, हो मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा. काय करू उपचार उपचार. काय करावं कळेना. कन्या तयार झाल्या. केळीचं पान समोर टाकलं. जगाचा बाप जेवायला बसलाय. जसं कन्या टाकल्या तसं त्या कन्या पळायला लागल्या. पातळच तेवढ्या झाल्या होत्या सज्जन हो. जगाच्या बापानं माझ्या भगवान परमात्म्याने दोन्ही हाताच्या बाह्या मागं सारल्या. आळं हाताचं तयार केलं आणि चाटून कन्या खाल्ल्या. चाटून विदुरा घरच्या कपजुनी कन्या, जोरात वाजवा जरा. मनमोहन 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 मुरारीवाला हो नंदाचा हलवेला काय पाहिलं सांगा? ऐश्वर्य पाहिलं का मोठेपणा पाहिला का काय पाहिलं? कीर्ती प्रतिष्ठा काय होतं विदुर काका जवळ? काही नव्हतं सज्जन, फक्त प्रेम होतं. देवाला बाकी काही लागत नाही. थोर प्रेमात भूके
थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हो हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. जय हो, जय हो. देवाला दुसरं काय लागतंय? भाव का भूखा भाव ही बस सार है, भाव से मुझको बजे तो बहु से बेड़ा पार है. काही नलगे कबाब चिकार काही नाही लागत देवाला सज्जन. वैकुंठ सोडोनिया आला, वैकुंठ सोडोनिया आला, सोडोनिया देवा भावाचा गुरेला, देवा भावाचा गुरेला, देवा भावाचा माझ्या भगवंताला भूक फक्त सज्जनाव भावाची प्रेमाची भूक आहे. आणि प्रेम जर आपण त्या भगवंतावर केलं तीच सगळ्यात मोठी भक्ती आहे. नारदानं नारद भक्तिसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये पहिलं सूत्र सांगितलंय. ज्याला भक्ती मिळवायची, ज्याला भक्ती करायची आहे ना, तर त्याने भक्तीचं पहिलं सूत्र नारदानं सांगितलंय. सातू अस्मिन परम प्रेम रूपाच. परमप्रेम कशाला म्हणतात सज्जनाव? अंतकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण झाल्यानंतर सज्जनाव देवाचं गुणगान गाताना, भगवंताचं भजन करत असताना कंठावरुद्ध झाला पाहिजे, डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या पाहिजे. मम गुण हो पुलक शरीरा, कंठी प्रेम दाटे नयन नीरलो, कंठी प्रेम दाटे नयन नीरलोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे. एक रोड सरळ जातून एक युटर्न मारून माघारी येतो. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नयनी नीरलोटे. अंतकरणामध्ये प्रेम
निर्माण होलं. परमप्रेम म्हणतात. ते प्रेम कसं करावं, प्रेमरूपी भक्ती कशी करावी, नारदानं सांगितलं. यथा ब्रज गोपिकानाम, वृंदावनातल्या गोपिकांसारखं प्रेम करावं. क्षणभरी नवी संबे जगत्रय जीवना. सोपं नाही सज्जन हो, प्रेमरूपी भक्ती सोपी नाही. कोणतीच भक्ती भगवंताची सोपी नाही. व्यवहारामध्ये एक मन आहे पहा, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपणा येत नाही. भक्तिरूपी पोळी संतांना मिळाली, विचारा त्यांना सहजासहजी मिळाली का? अरे जर त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाच्या वया इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडवल्या नसत्या, आज जगाला जगद्गुरु तुकोबाराय कळाले नसते. जर त्या काळातल्या दुष्ट दुर्जन लोकांनी ज्ञानोबारायांना नसता त्रास दिला, तर आज जगाला ज्ञानोबाराय कळाले नसते. सज्जनाव, कोण ज्ञानोबाराय? तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकलं, तुझ्या ज्ञानतेच्या पुढं कोटी सूर्य पीक झालं. गाता देवा तुझी ओवी, केली जीवाची काजळी. अंतरात ज्योत तेवली, तूच देवा वाट दावली. हे घुमला गजर आभाळी, ज्ञानराज माझी माऊली, माऊली ज्ञानराज माझी माऊली. पाहता रूप तुझं सीन हरपला. नसते कळाले माझे ज्ञानोबाराय जगाला, नसती मिळाली सज्जन हो ज्ञानोबारायला भक्तिरूपी पोळी. कुणाला बी नाही मिळत सज्जन हो. एक लक्षात घ्या, देरे हरी पलंगावर आहे. भक्तीमध्ये सुख आहे, इतका आनंद आहे भक्तीमध्ये सज्जन हो. पण सुरुवातीला त्याच्यात फार कष्ट आहे. सुरुवातीला कष्टच घ्यावे लागतात. आज माणसं म्हणतात महाराज लोकांची फार मजा आहे. खरं सांगू सज्जन हो, आजही आम्हाला ते दिवस असतात, आठवतात. मंगेश दादाला मला ज्या काळामध्ये मधुकरी मागत होतो, एक एक दिवस सज्जन हो, असे 5-5, 6-6 दिवस सज्जन हो असे काढलेत आम्ही आमच्या आयुष्यामध्ये. बाजरीचे 8-8 दिवसाच्या बाजरीच्या भाकरीचे तुकडे बारीक करायचे, तेच सज्जन हो त्याच्यातून पाण्यातून काढायचे, धुवायचे त्याला, आणि त्याला परत गरम करायचं तेल मीठ टाकून, आणि तेच आमच्या जीवनातले त्या काळातले पोहे होते सज्जन. क्षणभर आम्ही सोचिले वाईट, क्षणभर आम्ही सोचिले वाईट, साधिले आम्ही सोसिले वाईट, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. क्षणभर त्या काळामध्ये आम्ही वाईट दुःख सोसलं. गेलो ज्ञानोबारायच्या दरबारात. कोण होता आम्हाला सज्जन सांगा ना. ज्ञानोबारायच आमची माय, ज्ञानोबारायच आमचे बाप असायचे.
पहिल्या वेळेला गेलो त्यावेळेला कडकडून ज्ञानोबराच्या समाधीला मिठी मारली तेव्हा सांगितलं, ज्ञानोबराय माऊली आजपासून तुम्हीच आमचं सर्वस्व आहे. सुख जरी आलं तर ज्ञानोबरायला सांगावं, दुःख आलं तरी त्यांना सांगायचं. आज काय नाही सज्जन हो, बघा जीवनामध्ये आनंद आनंद आहे. नाही देखिले ते मिळे कशामुळे आहे? फक्त परमार्थ. माझी हात जोडून विनंती असेल सज्जन हो तुम्हा सगळ्याला, जीवनामध्ये वर्षभरातून एकदा का होईना माझ्या ज्ञानोबरायच्या समाधीवर डोकं टेकून येत जा. आपल्या आयुष्यातून परमार्थातून संसारातून वेळ काढा आणि एक दिवस फक्त सगळं कुटुंब घेऊन जात जा आणि एकदा फक्त समाधीवर डोकं टेकवा. जे मस्तक ज्ञानोबरायच्या समाधीवर झुकतंय ना सज्जना हो, आयुष्यात त्याला पुन्हा कुणाच्याच पुढे झुकायची गरज पडत नाही सज्जना. कुणाच्याच पुढं पुन्हा मस्तक झुकवायची गरज लागत नाही. जीवनामध्ये आहे त्रास सुरुवातीला, भक्ती मार्गामध्ये त्रासच आहे आणि सहजासहजी काहीच मिळत नसतं माणसाला. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या जीवनात येत नसते सहजासहजी. पण सज्जना हो, कुणाला बी नाही मिळत. सुरुवातीला त्रास होतो, संतांनी त्रास सहन केला म्हणून भक्तिरूपी पोळी मिळाली. ती भक्तिरूपी पोळी कुणाला बी मिळत नाही. त्याच्यासाठी निवडतो बळी हो खुमाई भक्ती तो कठीण शुळावरील बोळी निवडे तो बळी विरळा शुरा. सहजासहजी कुणाला बी मिळत नाही भक्तिरूपी पोळी. कुणाला मिळते महाराज? तुकोबाराय म्हणले त्याच्यासाठी शूर पाहिजे. शूर कोण शूर आहे? जिंकावा संसार हो, जिंकावा संसार हो, जिंकावा संसार हो, जिंकावा संसार हो. एने नवे तरी चुरा चुरा, एने नवे तरी चुरा चुरा चुरा, एने करती बापुडे अनेक प्रमाण आहेत. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. जिंकावा संसार तया नावे तो खरा शूर जाणा सज्जन हो, ज्याने संसार जिंकलाय. शूर कुणाला म्हणतात? कोण आहे शूर? भक्तिरूपी पोळी शूराला मिळते. हनुमंतराय शूर आहे. शूरा आणि धीर स्वामी काजे हनुमंतराय शूर आहेत म्हणून त्या हनुमंतरायला भक्तीची पोळीचा मार्ग विचारलाय. सांगा काय? भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या. वाट कुणाला बी माहित नाही, शूराला माहित असते भक्तीची वाट शूराला. शूर कोण आहेत सज्जनो? ऐका, झालंय कीर्तन आपलं. एक 5 मिनिटात सांगतो तुम्हाला शूर कुणाला म्हणतात. जी माणसं या जगामध्ये देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान द्यायला तयार होतात ती माणसं शूर आहेत. जी माणसं धर्मासाठी प्राणाचं बलिदान देतात ती माणसं शूर आहेत. आणि जी माणसं सज्जन हो देवासाठी आपलं प्राणपणाला होतात ती माणसं शूर आहेत. आजही हिमालयासारख्या दुर्गम भागामध्ये, सियाचीन सारख्या कठीण परिस्थितीमध्ये, ज्या ठिकाणी अर्धा तास जर माणूस अग्नीच्या जवळ नाही गेला तर बॉडीतलं रक्त गोठून मरण्याची शक्यता आहे, अशा सियाचीन सारख्या दुर्गम भागामध्ये आजही माझ्या देशाचा जवान सज्जन हो कमरे एवढं स्वतःला बर्फामध्ये गाडून घेतो. खांद्यावर AK-47 मशीन गन असते. रात्र रात्र डोळ्यात तेल घालून जागा असतो माझ्या देशाचा जवान. मस्तकाला त्यानं कफन बांधलेला आहे
अरे कधी कोणत्या दिशेने कोणत्या बाजूने दुश्मनाच्या बंदुकीतून निघालेली गोळी मस्तकाचं भेदन करून आरपार निघून जाईल सांगता येत नाही. पण अशा परिस्थितीमध्येही माझ्या देशाचा जवान सज्जन आहोत तिथे उभा असतो देशाच्या रक्षणासाठी. जगण्याची आशा त्यानं कधी सोडून दिलेली असते. त्याला विचारात ते म्हणत असतात, हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे हे वतन तेरे लिए तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है तू मेरा धर्मा तू मेरा धर्मा तू मेरा अभिमान है वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिए और मरेंगे हे वतन दिल दिया है जान देंगे हे वतन तेरे लिए दिया है जान देंगे हे वतन देशासाठी प्राणाचं बलिदान देणारी माणसं शूर आहेत. जगण्यासाठी ते नोकरीमध्ये भरती होत नाहीत. त्यांना माहिती आहे ज्या दिवशी सिलेक्शन झालं ना मिलिटरीमध्ये दुसऱ्या दिवशी मरण आलं तरी सज्जन हो त्यांना काहीच वाटत नाही. 15-15, 20-20 किलोमीटरची रनिंग करतात माझ्या देशाचे जवान सिलेक्शन होण्यासाठी. मस्तकाला कफन बांधलेलं असतं सज्जन होऊन. त्याला माहिती मरण आलं पाहिजे आम्हाला, देशासाठी मरण यावं. देवासाठी जर एखादा माणूस मेला ना, साधू मेला ना देवासाठी, तर त्या साधूला म्हणजे दादा त्याला भगव्या कपड्यामध्ये गुंडाळून त्याचा विधी केला जातो. पण देशासाठी जर एखादा जवान गेला ना सज्जन हो तर त्याला तिरंग्यामध्ये लपेटून आणलं जातं. जवानाची अंतिम इच्छा काय असते विचारा. ते म्हणत असतात, एक शेर सांगतोय का, काय म्हणतोय तो जवान, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, पर वतन से हसी सनम नहीं होता. दुनियामध्ये या जगामध्ये प्रेम करण्यासाठी खूप लोक मिळतील पण देशासारखं दुसरं कोणीच नसणार आहे. दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं पर वतन से हसी सनम नहीं होता. हीरो में सिमट कर सोने से लिपट कर मरते हैं कहीं, हीरो में सिमट कर सोने से लिपट कर मरते हैं कहीं, पर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. तिरंग्यापेक्षा सुंदर कफन त्यांच्या भाग्यात कुणाच्या आहे सज्जन. देशासाठी मरतात ते जवान शूर आहेत. धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणारी माणसं शूर आहेत. ज्या वेळेला माझ्या महाराष्ट्राचे सज्जन हो धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या या लोकांची यादी डोळ्यासमोर येते ना, त्यावेळेला सगळ्यात पहिलं नाव डोळ्यासमोर येतं माझ्या छत्रपती संभाजीराजांचं. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. आज त्या लोकांनी आपले प्राण पणाला लावले म्हणून आज आपण या धर्माचा जय जयकार करू शकतो. ही गोष्ट या मंडपात बसलेल्या कुणीच विसरू नका सज्जनो. त्यांनी जर आपल्या शरीराच्या यातना वेदना सहन केल्या नसत्या ना तर आज आपण धर्माच्या नावानं ढिंडवडे पिटू शकलो नसतो. ज्या वेळेला त्या बादशाहनं पकडून आणलं शंभूराजाला सज्जन हजारो साखळ दंडाने एखाद्या हत्तीला बांधून आणावं तसं पाहिल्याबरोबर तळपायाच्या मस्तकाला गेली मंगेश दादा. बादशाहच्या मुखातून शब्द निघतायत. बादशाह म्हणतोय, अरे ये वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है. फाड़ डालो इसकी आंखें, नाच डालो आंखें. लाल तापलेल्या सळ्या यवनाने हातात घेतल्या आणि माझ्या शंभूराजाच्या डोळ्यात घातल्या सज्जन हो. चर्र आवाज झाला, रक्ताच्या चिळकांड्या बाहेर आल्या. एवढ्यावर नरादम थांबले नाही. अंग हाताचे नख चिमट्यानं उपसून घेतले. 42 दिवस
तब्बल 42 दिवस सज्जन हो अंगावर उकळतं पाणी टाकलं जायचं, उकळतं पाणी अंगावर टाकलं जायचं आणि ती चमडी अंगाला लोंबलेली चमडी नखानं उपसून घ्यायची सज्जन हो. विचार करा काय अवस्था झाली असेल. अरे जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली व्हाव्यात तसे अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते, रक्ताचे पाठ खाली वाहत होते. सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बादशाह येतो आणि म्हणतो इस संभा को इतना दर्द दो, इसे इतना दर्द दो कि इसने मौत की भीख मांगनी चाहिए. माझ्या शंभू राजानं त्या औरंगजेबाला उत्तर दिलं अरे मौत की भीख, मौत का भय, मौत का डर किसे दिखा रहे हो? अरे उस मौत के घुंघरू बांधकर नाचते हैं हम लोग. नाचतो आम्ही त्या मृत्यूचे घुंघरू पायामध्ये घालून. आणि मरणाची भीती कुणाला सांगतोयस? मस्तक धडा वेगळा करायचंय. विचारलं शंभू राजाला बोल शंभू इस्लाम कबूल है? शंभू राजानं उत्तर दिलं अरे बादशाह जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तर हिंदू म्हणूनच. आठवा सज्जन हो काय वेदना असतील त्या. नवीनच आता एक पिक्चर रिलीज झालाय, छावा नावाचा पिक्चर आहे. जातीपातीचा विचार करू नका, फक्त सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, छावा पिक्चर प्रत्येकानं पहा. पत्थर दिल माणूस जरी असेल ना, निब्बर काळजाचा, दगडाच्या काळजाचा, 10-15 मिनिट सज्जन हो असा माणूस नाही ज्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघत नाहीत. जर आपल्या जीवनामध्ये दुसरी काश्मीर फाईल तयार होऊ नाही वाटत असेल तर नुसता तुम्ही नका बघू तो छावा, तुमच्या लेकरा बाळाला सुद्धा नेऊन दाखवा. धर्म काय असतो, धर्मासाठी प्राणाचं बलिदान काय दिलं जातं हे दाखवा. मायबाप एकदा दाखवा. आज दुर्दैव समाजाचं एवढंच आहे बघा की या समाजानं अशा महापुरुषांना सुद्धा जातीपातीच्या बंधनामध्ये अडकून टाकलंय हो, अडकून टाकलंय. हे महापुरुष कुणा जाती धर्मासाठी नाही, समस्त विश्वासाठी, समस्त जगासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेत त्या लोकांनी. म्हणून ऐका मायबाप, देशासाठी, धर्मासाठी आणि देवासाठी जी माणसं आपल्या प्राणाचं बलिदान देतात ते खरे शूर आहेत, खरे शूर आहेत. आणि त्यांनाच पोळी मिळते, भक्तिरूपी पोळी. बाकीच्यांचं देखा देखे, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविन विंत तातडीचे. कामावले तरी पाकावो जघडे रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. भक्तीचं मर्म कळल्याशिवाय, गोडवा नाही, गोडवा आल्याशिवाय त्या पोळीला खाण्यासाठी देव येत नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, हा वैकुंठ सोडो निसंत सजविला. देव येऊन नाचतो सज्जन हो, भक्तिरूपी पोळीचा आनंद घेतो. नुसता देव येत नाही, माझा महादेव सुद्धा येतो. रब्बा दिकनाच ती उभ्या जोडोनी सुद्धा नाचतो. तुमच्या भक्तीला खुश होऊन, प्रसन्न होऊन कसा नाचतो महादेव. भगवान भोलेनाथाचं नाचणं म्हणजे त्याचं नाव शिवतांडव. महाशिवरात्रीची पर्वणी आहे. जरा दादा याचा आता फुल आवाज करा. याचा बी वाढवा, ह्यांचा बी वाढवा, जुनाऱ्याचा बी. लास्ट मुमेंट आहे, लय गोड ऑपरेटिंग केली. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजव सगळ्यांनी. वा, मस्त खोलायला असं मोकळं. सगळ्यांनी हात वर करा. आपण महादेव भगवान भोलेनाथाचं शिव तांडव घ्यायचं आपल्याला. हे तांडव एकदा आपण एवढं तांडव घेऊ
आणि तांडव झालं की मंगेश दादा मग मांडव मोकळा करू आपण है की नाही करा सगळ्यांनी हात वर आता ऊंचे ऊंचे हे मंदिर ते भान गंग की तरंग मान बुटी पर मुंडन की नगरत राम हर मोक्ष जाते डम 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 राज नाग से सर्व साध शंकर महाराज तांडवना हे भोले महाराज तांडवना नवा दिवस जागृतीचा जेथे पाय ते देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची म्हणायची विठ्ठल जय जय बोली रे लेकुरे वेडे वाकुडे हे विचारेला अधिकार आपल्या हा चालू असलेल्या सोहळ्यामध्ये आजच्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्तपरायण शिवानंद महाराज शास्त्री यांनी या ठिकाणी सुंदर असं चिंतन केलेलं आहे त्याबद्दल ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महाराजांचे हार्दिक अभिनंदन पहिल्यांदा या ठिकाणी सूचना अशी आहे कार्यक्रम ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्यानंतर सर्वांनी चहा घेऊन जायचा आहे प्रथमतः आजचे जे यजमान आहेत श्रीमान प्रल्हादराव गोविंदराव घ्यार चेअरमन दूध डेअरी असोसिएशन हिंगोली यांचा सत्कार महाराज करणार आहे।